शिक्षेची प्रत मिळाल्यानंतर आज कोकाटे यांच्या आमदारकीवर निर्णयाची शक्यता आहे। जुन्या कागदपत्र प्रकरणात कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद सुद्धा धोक्यात आलंय। जुन्या कागदपत्र प्रकरणात कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली, त्यामुळे आता कोकाटे यांची आमदारकी मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। दृश्य आपण पाहतोय, माणिकराव कोकाटे यांनी खरं तर आता पुन्हा न्यायालयात धाव घेतलेली आहे। आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। करणार आहे कोकाटे साहेब, राज्यातले प्रश्न आहेत आणखीन 20 तारखेला कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्र राज्य श्रीयुत माणिकरावजी कोकाटे यांच्या विरुद्ध जे जजमेंट झालेलं आहे, निर्माण ट्रायल कोर्टाने दिलेलं आहे, त्याच्या विरुद्ध आज आपण अपील दाखल करतोय। परंतु ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं असल्यामुळे आज ते दाखल करून आजच कोर्टापुढे निघेल का ते उद्या निघेल हे मात्र सांगता येत नाही। आणि मग कोर्टापुढे निघाल्यावरती त्याच्यावरती आर्ग्युमेंट सुनावणी होईल। निर्माण ट्रायल कोर्टाने ज्या मुद्द्यांवरती कन्व्हिक्शन दिलेलं आहे ते मुद्दे कसे कायदेशीर नाहीत या संदर्भामध्ये ते अपील असणार आहे। आपण ते चॅलेंज करतोय, म्हणजे सर्क्युलेशनमध्ये कोणापुढे निघतं ते त्याची आत्ता कल्पना नाही।